1819 साल, महाराष्ट्रातील दाट जंगल. एका ब्रिटिश अधिकाऱ्याची नजर अचानक डोंगरात दिसणाऱ्या एका विचित्र कमानीवर पडली. कुतूहलानं तो जवळ गेला. झाडाझुडपं बाजूला केली. आत पूर्ण अंधार होता. त्यानं मशाल पेटवली आणि काही पावलं पुढे जाताच भिंतींवर रंगवलेली प्रचंड चित्र त्याच्या नजरेस पडली. ही काही वर्षापूर्वीची चित्र नव्हती. ती जवळपास 2000 वर्षापूर्वी रंगवली गेली होती. आणि अशा एक दोन नाही, तर तब्बल 30 लेण्या त्या जंगलात लपलेल्या होत्या. आज आपण त्यांना अजिंठा लेणी म्हणून ओळखतो. पण प्रश्न असा आहे, इतकी भव्य जागा निर्माण झाली तरी ती शेकडो वर्ष जगापासून लपून कशी राहिली? त्यासाठी आपल्याला जवळपास 2200 वर्षापूर्वी जावं लागेल. त्या काळात वाघोरा नदीच्या दरीत बौद्ध भिक्षूंनी डोंगरात पहिल्या लेण्या कोरण्यास सुरुवात केली. ही लेणी एका राजानं बांधलेली नव्हती. सातवाहन आणि नंतर वाकाटक राजवटीच्या काळात वेगवेगळ्या राजांनी, व्यापाऱ्यांनी आणि दानशूर लोकांनी या कामासाठी मदत केली. आणि जवळपास 700 वर्ष या लेण्या तयार होत राहिल्या. पण या फक्त गुहा नव्हत्या. काही चैत्या होत्या जिथे प्रार्थना केली जायची. तर काही विहार होत्या जिथे भिक्षू राहत, अभ्यास करत आणि ध्यान करत होते. पण अजून एक प्रश्न पडतो, या अंधाऱ्या लेण्यांमध्ये इतकी सुंदर चित्र कशी रंगवली असतील? संशोधकांच्या मते कलाकार तेलाचे दिवे वापरत असावेत आणि प्रकाश योग्य ठिकाणी पडेल याची काळजी घेत चित्र काढली जात असावीत. विशेष म्हणजे ही चित्र थेट दगडावर रंगवलेली नाहीत. सुरुवातीला माती, चुनखडी आणि नैसर्गिक पदार्थांचा एक गुळगुळीत थर तयार केला जायचा. त्यानंतर खनिज, दगड आणि वनस्पतींपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी चित्र रंगवली जायची. म्हणूनच जवळपास 2000 वर्षांनंतरही अनेक चित्रांमधले रंग आजही स्पष्ट दिसतात. या चित्रांमध्ये फक्त भगवान बुद्धांचं जीवनच नाही, तर त्या काळातील राजे, व्यापारी, संगीत, नृत्य, दागिने, कपडे आणि सामान्य लोकांचं दैनंदिन जीवनही जिवंत झालेलं दिसतं. म्हणजे अजिंठा लेणी ही फक्त धार्मिक स्थळ नाहीत, तर प्राचीन भारताचा जिवंत इतिहास आहे. मग इतकी अद्भुत जागा अचानक रिकामी का झाली? इतिहासकारांच्या मते व्यापारी मार्ग बदलले, राजाश्रय कमी झाला आणि हळूहळू भिक्षूंनी या लेण्या सोडून दिल्या. पुढील अनेक शतकं जंगलानं त्यांना पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं, जोपर्यंत 1819 मध्ये त्या पुन्हा जगासमोर आल्या. आज अजिंठा लेणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत आणि जगभरातील संशोधकांसाठी त्या आजही एक अमूल्य खजिना आहेत. कारण या चित्रांमधून आपल्याला जवळपास 2000 वर्षापूर्वी भारतातील लोक कसे राहत होते, काय परिधान करत होते, कोणती वाद्य वाजवत होते आणि त्यांची कला किती प्रगत होती याची दुर्मिळ माहिती मिळते. अजिंठा लेण्यांबद्दल तुम्हाला आणखी कोणती माहिती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा दर्जेदार आणि संशोधनावर आधारित मराठी कंटेंटसाठी सबस्क्रिप्शन घेऊन माहित आहे काला नक्की सपोर्ट करा. आणि तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर फेसबुक स्टार्स देऊनही आम्हाला पाठिंबा देऊ शकता.